आजच्या या विशेष विश्लेषणात आपण मानवी अस्तित्वाच्या सर्वात मोठ्या रहस्याचा वेध घेणार आहोत. बघा, हे तर आपण सगळेच जाणतो की चांगला आहार आणि व्यायामाने आयुष्य थोडं वाढवता येते. पण एक सत्य कोणीही नाकारू शकत नाही, अमरत्व कुणालाच मिळालेलं नाही. मृत्यू हा निश्चित आहे. पण मृत्यू म्हणजे नक्की काय? हा सर्वस्वी शेवट आहे की एका नवीन प्रवासाची सुरुवात? चला तर मग या गूढ विषयाच्या अगदी खोलात जाऊया आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तसेच काही प्रत्यक्ष अनुभवांवरून मृत्यूनंतर नक्की काय होते हे समजून घेऊया. मृत्यू म्हटलं की डोळ्यासमोर भौतिक शरीर येते, बरोबर? पण भौतिक शरीर तर शेवटी मातीत मिसळते. खरा प्रश्न हा आहे की ज्याला आपण मी म्हणतो, आपली चेतना, किंवा ज्याला इंग्रजीत आपण कॉन्शियसनेस म्हणतो, त्या मीची जाणीव नक्की कुठे जाते? आता एक साधा प्रयोग करूया. मृत्यूनंतरच्या शून्यतेचा किंवा काहीही नसण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. अशक्य वाटते ना? कारण काहीही नसणे अनुभवण्यासाठी सुद्धा तिथे कुणीतरी असणे गरजेचे आहे. याचाच अर्थ असा की मृत्यूनंतरही ही चेतना कदाचित स्वतःचं अस्तित्व अनुभवू शकते. आता मानवजातीने या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी किती धडपड केली आहे हे या आकड्यावरून लक्षात येते. जगभरात तब्बल 4200 पेक्षा जास्त धर्म आणि मान्यता आहेत. प्रत्येकाचे मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल स्वतःचे असे वेगवेगळे दावे आहेत. पण आजच्या या स्पष्टीकरणात आपण कुठल्याही एका धार्मिक मान्यतेवर अवलंबून राहणार नाही आहोत. आपण फक्त आणि फक्त पुराव्यांच्या आधारे सत्य शोधणार आहोत. मग प्रश्न असा पडतो की हे निरपेक्ष सत्य नक्की कुणाला माहीत आहे? अगदी सोपं आहे. मृत्यूनंतर काय होते हे फक्त त्याच लोकांना माहीत असू शकते जे खऱ्या अर्थाने मरण पावले आहेत. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण जर खरोखरच माहिती हवी असेल तर ती थेट प्रत्यक्षदर्शिकांकडूनच मिळवणे सर्वात योग्य ठरेल. आणि आश्चर्य म्हणजे असे लोक खरोखरच आपल्या आजूबाजूला आहेत. विज्ञानाच्या भाषेत याला नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा NDE असं म्हणतात. जगभरात असे अनेक लोक आहेत जे वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित झाल्यानंतर पुन्हा जिवंत झाले आहेत. ह्या लोकांचा असा ठाम दावा असतो की ते काही काळासाठी एका वेगळ्याच मितीमध्ये गेले होते आणि तिथून काही अत्यंत विलक्षण आठवणी घेऊन ते पुन्हा आपल्या शरीरात परत आले आहेत. तर आता आपण पाहूया काही सीमेपलीकडील सत्यकथा. पहिली घटना आहे 2011च्या एका शस्त्रक्रियेची. सिद्धांतांवर बोलण्यापेक्षा आपण थेट एका वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित घटनेकडे वळूया. 2011मध्ये एका रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू होती. दुर्दैवाने ती अयशस्वी झाली आणि त्याचे प्राण गेले. डॉक्टरांनी त्याला अधिकृतपणे मृत घोषित केले. श्वास थांबला, शरीराची हालचाल बंद. पण काही मिनिटांनंतर एक चमत्कारच घडला. मॉनिटरवर अचानक हालचाल दिसू लागली आणि डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून त्या रुग्णाचे प्राण परत आणले. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहिती आहे? तो रुग्ण जेव्हा अधिकृतपणे मृत होता तेव्हा त्याने काय अनुभवले? त्याने सांगितले की तिथे एक संपूर्ण पोकळी होती, असं जग जिथे काहीही नव्हतं. पण तरीही त्याला स्वतःच्या अस्तित्वाची अत्यंत स्पष्ट जाणीव होती. आपण तिथे उपस्थित आहोत हे त्याला जाणवत होतं. भौतिक शरीर संपले तरीही त्याची चेतना पूर्णपणे जागृत होती. आता दुसरी सीमेपलीकडील सत्यकथा पाहूया. ही आहे रुग्णवाहिकेतील एक अत्यंत अचूक वर्णनाची घटना. तर ही घटना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आहे ज्याने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला होता. घटनाक्रम बघा. शेजाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावली, पण रुग्णालयात जात असतानाच वाटेत त्याचे हृदय बंद पडले. तो तब्बल 3 मिनिटांसाठी वैद्यकीयदृष्ट्या मृत होता आणि त्यानंतर अतिशय चमत्कारिकरित्या तो पुन्हा शुद्धीवर आला. पण त्या 3 मिनिटांच्या काळात त्याने जे काही पाहिले ते विज्ञानाच्या सर्व नियमांना चक्रावून टाकणारे होते. या 3 मिनिटात त्याने आउट ऑफ बॉडी म्हणजे शरीराबाहेर असण्याचा अनुभव घेतला. त्याने सांगितले की त्याची चेतना शरीरातून बाहेर पडली होती. त्याचे भौतिक शरीर स्ट्रेचरवर पूर्णपणे निर्जीव पडले होते आणि तो स्वतः वर हवेत तरंगत खाली स्वतःच्या शरीराकडे पाहत होता. आजूबाजूला डॉक्टर्स त्याचे प्राण वाचवण्याची धडपड करत होते आणि तो हे सगळं वरून शांतपणे पाहत होता. एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतंय ना? पण आता खरा धक्का देणारा पुरावा ऐका. ही केवळ त्याच्या मेंदूची कल्पना नव्हती बरं का. रुग्णवाहिकेत असलेल्या लोकांनी त्याला विचारले की त्या 3 मिनिटात नक्की काय काय घडले आणि त्या विद्यार्थ्याने डॉक्टरांनी उच्चारलेला एक एक शब्द जसाच्या तसा सांगितला. एवढंच नाही तर त्या 3 मिनिटात रुग्णवाहिकेने कोणते रस्ते आणि कोणती वळणे घेतली याचा अगदी अचूक मार्गही त्याने सांगितला. वैद्यकीयदृष्ट्या मृत असलेल्या व्यक्तीने हे सर्व सांगणे हा चेतना शरीराबाहेर राहू शकते याचा एक अत्यंत भक्कम पुरावा आहे. आता वळूया काही सामायिक अनुभवांकडे. बोगदे, अंधार आणि वेळेची संकल्पना. ह्या काही फक्त 1-2 वेगळ्या घटना नाहीत. जगभरातील लाखो नियर डेथ एक्सपिरियन्स आलेल्या रुग्णांच्या नोंदी तपासल्या तर काही अत्यंत विचित्र आणि समान गोष्टी समोर येतात.
अनेकांनी सांगितले आहे की ते एका अंधाऱ्या बोगद्यातून अत्यंत वेगाने प्रवास करत होते. काहींनी आता आपण पाहिल्याप्रमाणे शरीराबाहेरून पाहण्याचा अनुभव घेतला, तर काहींच्या मते ते एका अशा संपूर्ण अंधारात होते जिथे भौतिक जगाचे नियमच लागू होत नाहीत. हे अनुभव इतके विलक्षण आहेत की नेहमीच्या शब्दांत त्यांचे वर्णन करणं खरंच खूप कठीण आहे. यातली एक गोष्ट तर मानवी आकलनाच्या पूर्णपणे पलीकडची आहे. आपण वेळेला कसं मोजतो? सेकंड, मिनिटे आणि तासांमध्ये, बरोबर? पण नियर डेथ एक्सपिरियन्स आलेल्या अनेकांनी असा दावा केला आहे की त्या अवस्थेत त्यांना वेळ ही केवळ एक संकल्पना न वाटता ती एक प्रत्यक्ष भौतिक वस्तू असल्यासारखी वाटली. म्हणजे ते वेळेला स्पर्श करू शकतात किंवा तिला एका वस्तूप्रमाणे पाहू शकतात असं त्यांना जाणवलं. हे आपल्या रोजच्या तर्काच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तसेच आणखी एका गोष्टीचा वारंवार उल्लेख येतो, तो म्हणजे निरपेक्ष आणि संपूर्ण अंधार. या अंधारात आजूबाजूला काहीही नसते, पण तरीही, आणि हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तरीही ते स्वतः तिथे अस्तित्वात असतात. आजूबाजूचे जग शून्य झाले असले तरीही त्यांची मी ही भावना पूर्णपणे शाबूत असते. काहीही नसणे अनुभवण्यासाठी सुद्धा त्यांची चेतना तिथे अत्यंत स्पष्ट आणि जागरूक असते. आणि इथूनच आपण पोहोचतो मीच्या कधीही न मरणारी जाणीवेवर, जे कदाचित अंतिम सत्य असू शकते. तर मग या सर्व अभ्यासातून आणि पुराव्यांमधून आपल्या हाती काय लागते? मानवी चेतनेबद्दलचं सर्वात मोठं सत्य हेच आहे की आपले भौतिक शरीर तात्पुरते आहे आणि ते एक ना एक दिवस नक्कीच नष्ट होणार आहे. पण जी मीची जाणीव आहे, आपली जी चेतना आहे, ती मृत्यूच्या त्या भयंकर पोकळीच्या पलीकडेही टिकून राहते. शरीर नष्ट झाले तरीही चेतना संपत नाही. ती मीवाली जाणीव कायम तशीच राहते. हेच या सर्व विश्लेषणाचं मुख्य सार आहे. आणि म्हणूनच आपले हे आजचे स्पष्टीकरण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गूढ प्रश्नापाशी येऊन थांबते. जर मीची जाणीव कधीच मरत नाही, तर मग पुढे काय होते? ती चेतना केवळ एक जुने वस्त्र फेकून नवीन शरीर धारण करते, ज्याला आपण पुनर्जन्म म्हणतो, की या अनंत विश्वात तिचा असा काही वेगळाच अंतिम मुक्काम आहे ज्याची आपल्याला अजून पुसटशीही कल्पना नाही? हा असा एक प्रश्न आहे जो खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पाडतो, आणि याची उत्तरे शोधण्याचा प्रवास मानवजातीसाठी असाच अविरत सुरू राहील.